भंडारा येथील मैत्रीय बौद्ध विहारात जागतिक कीर्तीचे भदंत सुराई ससाई यांचं भव्य स्वागत उपासकांनी पांढरे वस्त्र परिधान करून केले। बुद्ध वंदनेच्या स्वरांनी संपूर्ण वातावरण बुद्धमय झालं होतं। धम्म प्रवचनात त्यांनी महाबोधी बुद्धगयांच्या आंदोलनाची ज्योत तेवत ठेवण्याचं आवाहन केले। आता मी 90 वर्षाचा आहे, माझ्या हयातीत बुद्धगया बौद्धांच्या हाती यावी हीच माझी अंतिम इच्छा, असंही ते भावूक म्हणाले। तब्येतीमुळे आंदोलनात सक्रिय नसून कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याचं त्यांनी आवाहन केले। विहारातील सुंदर बुद्ध रूप आणि स्वच्छतेचं त्यांनी कौतुक केले। कार्यक्रमाचं संचालन प्रशांत देशभ्रतार तर आभार जयदीप बागडे यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजिरा नागदेवे आणि सुनीता बोरकर यांचं योगदान यशस्वीरित्या लाभले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हंसराज रामटेक यांनी। भंडाऱ्यात ओबीसीच्या न्याय हक्क, जातनिहाय जनगणना, आरक्षण, सोयी सुविधा आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी या मागणीसाठी 2017 मध्ये स्थापन झालेल्या ओबीसी क्रांती मोर्चाचा 8वा वर्धापन दिन, क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा झालाय। छोटा बाजार येथील वीर भगतसिंग पुतळ्याला पुष्प अर्पण करून मानवंदना देण्यात आली। या निमित्ताने गुंजेपार येथे वृक्षारोपण करण्यात आलं। या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष संजय मते, महिला अध्यक्ष शोभा बावनकर, तालुका अध्यक्ष मनीषा भंडारकर आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। तर गेल्या 7 वर्षात मोर्चाच्या कार्याला प्रसार माध्यमांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले। या कार्यक्रमातून सामाजिक एकात्मता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हंसराज रामटेक यांनी। ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना दिवस निमित्त आज आम्ही गुंजेपार इथं गुंजेपारच्या मशानभूमीमध्ये आमचे तालुका अध्यक्ष सुरेंद्र सार्वेजी यांनी म्हटलं की आपण यावर्षीचा उपक्रम आम्ही आपल्या गुंजेपारमध्ये करूया, म्हणून आम्ही स्थापने दिवशी इथं वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतला। ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना करण्याचा उद्देश की आपल्या ओबीसी SC ST विद्यार्थ्यांवर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली। या संघटनेला आज 7 वर्ष झालेले आहेत आणि संघटनेचे जे उपक्रम असतात, जे आंदोलन, धरणे आंदोलन, मोठे मोठे आंदोलन करण्यात उभारण्यात आलेले आहे। या उभारीला प्रेसच्या माध्यमातून सर्व मीडिया असो, इलेक्ट्रिक मीडिया असो, प्रिंट मीडिया असो, हे ओबीसी क्रांती मोर्चाला अतिउत्साहाने त्यांच्या मागण्या आपल्या प्रेसच्या माध्यमातून मांडत असतात आणि लोकही सर्व ओबीसी SC ST समाज ओबीसी क्रांती मोर्चाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत असतात। त्याच्यामुळे ओबीसी क्रांती मोर्चाचे असेच उपक्रम समोर चालत राहील अशी मी ओबीसी क्रांती मोर्चा स्थापना दिवशी मी सर्वांना ग्वाही देऊ शकतो। मी शोभा बावनकर, ओबीसी क्रांती मोर्चाची जिल्हा अध्यक्ष। ओबीसी क्रांती मोर्चाचा उद्देशच हा आहे की नवनवीन कार्यक्रम राबवणे, महिलांना, विधवा महिलांना प्रोत्साहन देणे, दरवर्षी वटसावित्रीची पूजा करणे, विधवा महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवणे। आम्ही वटसावित्रीच्या दिवशी असा निश्चय केला होता की प्रत्येक महिलांनी एक झाड लावायचा। तोच उपक्रम आम्ही आज इथे गुंजेपार इथे स्मशानभूमीत राबवलेला आहे। तरी प्रत्येकाने याची जोपासना करावी। गाववाल्यांना अशी नम्र विनंती आहे की त्यांनी इथे लोटाभर पाणी टाकून यांची जोपासना करावी, जेणेकरून स्मशानभूमीत येणाऱ्यांना सगळ्यांना सावली मिळेल। वाशिम जिल्ह्यात 2 आठवड्याच्या विश्रांतीनंतर 8 ऑगस्टला दमदार पावसाचं आगमन झालंय। तर रिसोड तालुक्याला एका महिन्याच्या आतच सलग 3ऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपलंय। या पावसामुळे तालुक्यातील पैनगंगा नदीसह इतर लहान मोठ्या ओढ्यांनी धोक्याची पातळी गाठली असून विभागातील नकुल, पत्रकार यांच्यासह शेतकऱ्याने शेतीविषयक साहित्य या पुरामध्ये वाहून गेलं आहे। याही पावसामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून याची माहिती नकुलने तलाठी KP डुकरे यांना दिली असता वेळोवेळी पंचनामा करण्याची गरज नाही आणि आम्ही पंचनामा करणार नाही असे सांगून शेतकऱ्यांना स्पष्ट नकार दिलाय। महसूल विभागाने या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। जर KP डुकरे या तलाठ्यांनी आमच्या शेतीचे पंचनामे केले नाही तर त्यांचा पगार रोखा, अशा मुजोर तलाठ्यांना पुढील पगार देण्यात येऊ नये असे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी नकुल पत्रकार यांना म्हटलं आहे।
या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. नकुल अशोक पत्रकार, राहणार शेलू खडसे इथला शेतकरी असून माझ्या वावरात काल भरपूर प्रमाणात पूर गेलेला आहे. तर त्या पुरातून माझे ड्रीपचं नळ्या आणि पाईप आणि फिल्टर सगळं वाहून गेलेलं आहे. स्प्रिंकलरचा सट वाहून गेलेला आहे. माझी हळद खराळून गेलेली आहे. माझी सोयाबीन खराळून गेलेली आहे. हा पूर या 30 दिवसात दोनदा गेलेला आहे. याबाबत मी प्रशासकीय अधिकारी तलाठी साहेब यांना विनंती केली की बुवा पुन्हा एकदा माझा सर्वे करा, पंचनामा चा सर्वे करा. तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की एकदा सर्वे झालेला आहे, पुन्हा सर्वे होणार नाही. तरी माझी शासनाला आणि तहसीलदार मॅडमना आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की यांनी या गोष्टीचा तात्काळ पंचनामा करून मला नुकसान भरपाईची मदत करावी. नमस्कार. मी नकुल अशोक पत्रकार, राहणार शेलू खडसे इथला शेतकरी असून माझ्या शेतातील हळद, सोयाबीन हे उभे पीक खरडून गेलेले आहे. त्यासोबतच माझ्या हळदीमधले ड्रीपचे पूर्ण सामान, नळ्या, पाईप आणि फिल्टर हे सुद्धा वाहून गेलेले आहे पुराच्या पाण्यात. आणि हा पूर 30 दिवसातून दुसऱ्यांदा आलेला आहे आणि यामध्ये माझे शेतात भरपूर नुकसान झालेले आहे. याबाबत मी तलाठी यांना रिक्वेस्ट केली की बाबा माझा पंचनामा करा. ते असे म्हणले की पुन्हा पंचनामे करायची गरज नाही, एकदा पंचनामा केलेला आहे. तरी याबाबत शासनाने आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि तहसीलदार मॅडमने याबद्दल दखल घ्यावी आणि माझ्या शेतात येऊन पंचनामा करून घ्यावा. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 36वा वर्धापन दिन नवीन टाकळी येथील भगतसिंग वाडा येथे उत्साहात साजरा झालाय. कार्यक्रमात संविधानाची प्रास्ताविका वाचन, विवेकवाद्यांचं घोषणा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. नवयुक्त राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांच्या सत्कारांचा आनंद पेढे वाटून व्यक्त झाला. लहान मुलांना वही आणि पेन देऊन गौरवण्यात आले. तर या कार्यक्रमाला हर्षल मेश्राम, युवराज खोब्रागडे, विष्णुदास लोणारे यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हंसराज रामटेके यांनी. गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विश्वास व श्रद्धा यांची उपासना, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आजच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधित आलापल्ली मुख्य राष्ट्रीय महामार्गाच्या चौकात एक ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा पार पडलाय. या ऐतिहासिक कार्यक्रमाचं उद्घाटन तनुश्री आत्राम यांच्या हस्ते सरपंच आणि आलापल्ली पट्टीतील शेकडो आदिवासी बांधवाच्या उपस्थित करण्यात आले. घोषणांचा गजर, ढोल ताशांचा निनाद आणि पारंपरिक नृत्याच्या तालावर संपूर्ण परिसर दणाणून गेलाय. आलापल्ली मुख्य द्वार परिसरात झालेल्या या कार्यक्रमात वक्त्यांनी आदिवासी वीर योद्धे वीर बाबूराव शेडमाके आणि बिरसा मुंडा यांच्या लढाऊ स्वभावांचा, बलिदानाचा आणि समाजासाठी केलेली संघर्षाच्या प्रेरणादायी आठवण करून दिली. सोहळ्यानंतर ग्रामस्थ आणि पाहुण्यांनी एकमेकांचं अभिनंदन करत चौकाभोवती मिरवणूक काढली. या आदिवासी दिनाचं औचित्य साधत आलापल्ली परिसरात ऐक्य, सन्मान आणि परंपरेचे रंगतदार जल्लोष पाहायला मिळालाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राज अनिल पोचमल्लीवार यांनी.
मेहकर मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाच्या रणरागिणी तसेच पक्षांच्या धुरा ठामपणे मांडणाऱ्या चिखली गावच्या शेतकरी पुत्री संजीवनी वाघ यांच्या घरी आमदार सिद्धार्थ खरात हे रक्षाबंधनासाठी पोहोचले, तर त्यांनी संजीवनी वाघ यांच्या हातून राखी बांधून रक्षाबंधन हा सण अत्यंत साधेपणाने साजरा केलाय। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्यात। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन प्रहार ही मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेच्या अनुषंगाने आकोट ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मुंडगाव येथे संतोष शिंगळे यांच्या घरी छापा टाकून देशी दारूच्या 8,400 रुपये किमतीचे एकूण 210 बॉटल्स जप्त केल्यात। ही मालमत्ता अवैधरित्या आणि विना परवाना विक्री केल्याने संतोष शिंगळे याला आकोट ग्रामीण पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी यशस्वीरित्या पार पडली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी। वाशिम जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथील PM श्री जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून वाद्य निर्मिती केली। संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांच्या या कल्पकतेसाठी कौतुकाचा वर्षाव होतोय। अगदी काहीच कामात येत नसलेल्या अनेक वस्तूंपासून त्यांनी आकर्षक आणि सुंदर अशी वाद्य निर्मिती केली। त्यांच्या या कलाकृतीचं दर्शन गावकऱ्यांनी आणि संपूर्ण महाराष्ट्राला व्हावं यासाठी शाळेतच एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून त्या विद्यार्थ्यांना या वाद्याद्वारे वादन करायला लावले आणि त्यांच्यातील कौशल्य जगासमोर आणले। त्यामुळे विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या शिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। आज सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत आमदार आपल्यासाठी हा कार्यक्रम बीबी येथे संपन्न झालाय। या कार्यक्रमामध्ये नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या, तर अनेक समस्यांचं निवेदन आमदार मनोज कायंदे यांनी स्वीकारले। या निवेदनामध्ये बीबी महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या नुकसानीचं सरसकट पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली। या कार्यक्रमाला आमदार मनोज कायंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदारसंघातील असंख्य नागरिक उपस्थित होते। तर बीबी येथील परिसरातील पत्रकार बांधवांसाठी आरक्षित केलेल्या नियोजन जागेवर निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचं निवेदन पत्रकारांनी आमदार कायंदे यांना दिलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव आणि ब्रह्मानंद वाकोडे यांनी। नमस्कार, आज आपण आलेलो आहोत इथे बीबी मध्ये सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे यांनी आज 10 ऑगस्ट रोजी सिंदखेडराजा तालुक्यामध्ये बीबी या गावी जनतेच्या समस्यासाठी जनता दरबार हा ठेवलेला आहे आणि या जनता दरबारासाठी जवळपास पंचक्रोशीतून मतदारसंघातून बऱ्याच गावचे शेतकरी बांधव असतील, गावकरी असतील, आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि मनोज भाऊ कायंदे या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि ते जवळपास त्या पूर्णत्वास नेतील अशी शेतकऱ्यांना सुद्धा अपेक्षा आहे। तरी आपण मनोज भाऊ कायंदे यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। दरवर्षी वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने पारंपरिक पद्धतीने रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। यंदाही हा सण एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्ष वर्षा पडवे यांनी ठरवलाय।
यानुसार त्यांनी यवतमाळमधील मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या कैद्यांना राखी बांधून हा सण साजरा केला आहे। या निमित्ताने कायद्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून बहीण भावांचं नातं मजबूत करण्यात आले। वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्ष पडवे यांनी पुढाकार घेऊन अनिता राठोड, रुपाली हांडे, वनिता पिसे, उज्ज्वला जाधव यांच्या सहकार्याने हा सण यशस्वीरित्या उत्साहात पार पाडलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी। नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार आणि लोहा कंधार मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी आनंददायी वातावरणात त्यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आलाय। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे स्वगाडी स्वर्ग वाहनाचं आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विक्रम नागशेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या वाढदिवसाच्या सोहळ्यात माजी आमदार मोहनराव अण्णा हंबर्डे, माजी आमदार अविनाश घाटे, चंद्रकांत ठाणेकर, गंगाधरराव भागे यांच्यासह आदी पुरस्कृत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी। राष्ट्रवादीमध्ये नुकतेच प्रवेश केलेले आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट अंकुश देसाई देगावकर यांचे वडील ॲडव्होकेट सुरेशरावजी देशमुख साहेबांचं दुःखद निधन झालं। त्यांनाही या ठिकाणी माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली निश्चित अर्पण करतो। अशोक कांबळे म्हणाला की आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, आम्हाला ताकद दिली पाहिजे। आणि भोजेगावकर साहेबांनी सांगितलं ना, ताकद द्यायसाठीच आम्ही उभे आहोत, कोणी चिंता करायची गरज नाही। पूर्णपणाची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस देगलूर नगरपालिकेमध्ये जे राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगणार। बाकीच्या गोष्टीवर भोजेगावकर साहेबांनी अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलं, त्या सगळ्या गोष्टीमध्ये जाणार नाही। माझी तुम्हाला नम्रपणानं प्रार्थना राहणार की आपण राष्ट्रवादीमध्ये सामील व्हा। राष्ट्रवादी काँग्रेस सन्मान करणारा पक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सन्मान करणारी सगळी कार्यकर्ते आणि नेते मंडळी आहे। मला अनेक जण भाषणामध्ये म्हणतात प्रताप पाटील आमचा नेता आहे। मी भोजेगावकर साहेबांचा नेता होऊ शकतो का? मी घाटे साहेबांचा नेता होऊ शकतो का? मी हंबर्डे साहेबांचा नेता होऊ शकतो का? मी यांचा सर्वांचा सहकारी आहे। दिलीपरावचा नेता कधीच होऊ शकत नाही, कारण ते माझे नेते आहेत। त्यांनी मला राष्ट्रवादीत घेतलं म्हणून मी आमदार झालो। तुम्ही जर मला राष्ट्रवादीत घेतलं नसतं तर मी आमदार झालो नसतो, याची मला जाणीव। सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना दिलीपरावांनी राष्ट्रवादीत घेतलं म्हणून अजितदादाला वाटलं हा कामाचा माणूस आहे, म्हणून दादांनी त्यांना जिल्ह्याहून काढून महाराष्ट्रावर घेतलं। असो आम्ही सगळी मंडळी हे सगळ्यांच्या कामामध्ये येणारे कार्यकर्ते, शेवटी तुम्ही आणि आम्ही हे नातं असतं। ते जातीपातीचं राजकारण आता थांबलं पाहिजे। तुम्हाला आणि आम्हाला मिळून एकसंघ काम करायचं आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा घेऊन चालणारा पक्ष आहे। आज मोठ्या प्रमाणावर आमचे मुस्लिम बांधव असतील, मोठ्या प्रमाणावर आमचे दलित बांधव असतील, हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा ओढा लागलेला आहे। त्याच्यामध्ये आपणही सामील व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्या बांधवांचं खूप खूप स्वागत करतो। माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपला भाऊ समजून, आपला मुलगा समजून आपण माझ्या शुभेच्छा वर्षाव केला। हे प्रेम कायम असं चिखलीकर कुटुंबात राहावं अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो। जय हिंद, जय। हातगाव तालुक्यासह बरड, शेवाळा, पळसा, मनाठा, बामणी फाटा यासह अनेक परिसरात 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणारे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून विविध कार्यालयात आदिवासी दिन साजरा करण्यात आला। यावेळी आमदार बाबूराव कदम कोहळीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बास्टेवाड, सरपंच आनंद घटलवाड, आनंद आगलावे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी। मांजर गावात 8 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास लहान मुलांच्या सायकलचा धक्का लागून 2 शेजाऱ्यांची मारहाण झाली होती।
यामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। मात्र या घटनेची माहिती ही सोशल मीडियावर एका धार्मिक स्थळावरून प्रार्थना करून आल्यावर प्रार्थना करणाऱ्या नागरिकांवर हल्ला करण्यात आला अशी अफवा पसरवली जात आहे। हे पूर्णपणे चुकीचं असून या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत। सध्या गावात शांतता असून कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियाचा वापर जरा जपून करावा असा इशारा या प्रसंगी बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक NT सुरुशे यांनी दिली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। काल 8 तारखेला मांजरगाव आहे तिथे 2 शाळकरी मुलांच्या आपसात सायकलचा धक्का लागल्यावरून भांडण झाले होते। ते त्यांच्या वडिलांना विचारण्याला गेले असता त्यांच्या आपसात भांडण सुरू असताना पोलीस स्टेशनला फोन आला की मांजरगावात 2 गटात भांडण सुरू आहे। त्यावरून आम्ही तात्काळ पोलीस स्टाफसह आम्ही 15 मिनिटात पोहोचलो। तिथे गेल्यानंतर त्यांच्या वादाविवाद चालू होत्या। आम्ही पोलीस खाली उतरून जात असताना त्याच्यातील सर्व लोक पळून गेले। त्याच्यातील 4 लोकांना पकडलं। त्यांना विचारपूस केली असता की त्यांच्या शाळेतील मुलांच्या लहान मुलांच्या वादविवाद झाल्यावरून त्यांचे भांडण चालू असल्याचे समजले। त्यांच्यामध्ये पोलीस फिर्यादी होऊन त्याच्यात गुन्हा दाखल केलेला आहे आणि काही सोशल मीडियावर आज अशी बातमी ऐकली की प्रार्थना स्थळातून बाहेर निघणाऱ्या लोकांवर टोळक्यांचा हमला हे दादांत खोटे असून याच्यात कुठलंही तथ्य नाही। सत्य परिस्थिती त्यांच्या वैयक्तिक भांडणावरून झालेला आहे। तरी माझं एक आव्हान आहे की अशा चुकीच्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवू नये। सध्या दोघांचे गुन्हे दाखल केलेले असून CCTV फुटेजप्रमाणे चेक करून आरोपी अटक करण्याची कारवाई सुरू आहे। यात काही आरोपी अटक करण्यात आले? हो, 4 आरोपी अटक रात्री करण्यात आलेले असून घटनास्थळावर ज्या मोटरसायकल होत्या त्या पण जप्त केलेल्या आहेत आणि PCR साठी कोर्टात गेलेले आहेत। पुढील तपास चालू आहे आणि तहसीलदार साहेब, मी आणि DYSP साहेबांनी गावात जाऊन शांतता समितीची बैठक घेऊन सर्वांना शांततेचे आवाहन केलेले आहे। सर, सध्या परिस्थिती कशी आहे गावात? शांतता आहे। अंजनगाव सुर्जीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थाद्वारे संचालित मातृसेवा मुलींचे वसतिगृह येथे रक्षाबंधन हा सण मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आलाय। या वसतिगृहात दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थिनी शिक्षणासाठी राहतात, त्यामुळे भावाला राखी बांधण्यासाठी गावी जाऊ शकत नसल्याने काही अंतरावर असलेले कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे मुलांचं वसतिगृह या संस्थेच्या सदस्य रोहिणी आठवले यांच्या लक्षात येताच त्यांनी तेथील अधीक्षकांसोबत भेट घेऊन भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा या सणाला विद्यार्थ्यांना आपल्या वसतिगृहात बोलून रक्षाबंधन हा सण मोठा आनंदाने साजरा केलाय। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सुजिताताई आठवले, सचिन गुणवंत वानखडे यांच्या उपस्थितीत इतर मान्यवरांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात पार पडलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। अंजनगाव सुर्जीमधील खिराडा, तूरखेड, निंबारी, कोकरडा, चिंचोली, शिंगणे, गावणगाव या गावामध्ये आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत दर्यापूर मतदारसंघातील 2024 ते 2025 या कालावधीत झालेला 59 लाख निधीचा विकास कामाच्या लोकार्पण सोहळा दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार गजानन लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी विविध राजकीय पक्षांचे अनेक मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।